नमस्कार मित्रांनो. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते आधीचे 50 प्रश्न. आता आपण पाहणार आहोत आणखी 50 प्रश्न अतिमहत्त्वाचे. तर चला सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. द बोन दॅट प्रोटेक्ट्स द ब्रेन इज कॉल्ड. म्हणजे ब्रेनला प्रोटेक्ट करणारं बोन कोणतं आहे? तर क्रॅनियम हे बोन जे आहे ते ब्रेनला प्रोटेक्ट करतं. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल रेंज ऑफ पल्स रेट इन न्यूबॉर्न इज. तर नॉर्मल रेंज म्हणजे हृदयाच्या ठोक्याची जी रेंज आहे ती न्यूबॉर्नमध्ये म्हणजेच जन्मल्यापासून तर 28 दिवसांपर्यंत जे बाळ असतं त्याला आपण न्यूबॉर्न म्हणतो. तर न्यूबॉर्नमध्ये किती असते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 100 ते 160 पर मिनिट. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर अब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम. तर कोणतं विटॅमिन गरजेचं आहे कॅल्शियम च्या ॲब्सॉर्प्शनसाठी? तर ऑप्शन सी हे बरोबर उत्तर असणार आहे आपलं. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नर्व दॅट कंट्रोल्स द डायफ्राम इज. तर डायफ्रामला कंट्रोल करणारी नर्व कोणती आहे? तर फ्रेनिक ही नर्व जी आहे ती डायफ्रामला कंट्रोल करते. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. नॉर्मल प्लेटलेट काउंट इन ब्लड इज. तर नॉर्मल प्लेटलेट काउंट काय आहे? तर नॉर्मल प्लेटलेट काउंट हा 1,50,000 ते 4,00,000 पर क्युबिक मीटर हा आहे. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल्स बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. तर ह्याच्यात विचारलंय ब्रेनचा कोणता पार्ट आहे जो आपल्या बॉडीचं बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन कंट्रोल करतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सेरेबेलम. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच गॅस इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल रेस्पिरेशन इन इमर्जन्सीज. तर कोणता गॅस वापरला जातो आर्टिफिशियली म्हणजे ज्यावेळेस काही कॅज्युअल्टी फॉर्म होते, ॲक्सिडेंट होतात, त्यावेळेस कोणता ऑक्सिजन वापरला जातो किंवा कोणता गॅस वापरला जातो? तर तो आहे ऑक्सिजन. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द फर्स्ट मिल्क सिक्रेटेड आफ्टर चाइल्ड बर्थ इज कॉल्ड. तर चाइल्ड बर्थ नंतर फर्स्ट मिल्क सिक्रेट होतं त्याला काय म्हणतात? तर कोलेस्ट्रम हे आपलं जे बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी. हू डिस्कवर द स्मॉल पॉक्स वॅक्सिन. तर स्मॉल पॉक्स वॅक्सिन हे कोणी डिस्कवर केलेलं आहे? एडवर्ड जेनर यांनी डिस्कवर केलेलं आहे. तर ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पार्ट ऑफ द इयर मेंटेन्स बॉडी बॅलन्स. तर बॉडी बॅलन्स करण्यासाठी कोणता पार्ट आहे इयरचा जो म्हणजे काम करतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सेमी सर्क्युलर कॅनल्स. काय? सेमी सर्क्युलर कॅनल्स. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द युनिव्हर्सल सेफ्टी कलर फॉर ऑक्सिजन सिलेंडर इज. तर कोणता आहे ऑक्सिजन सिलेंडरचा कलर? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ब्लॅक बॉडी विथ व्हाईट शोल्डर. म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड इन द बॉडी इज. लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड कोणते आहे बॉडीमध्ये? तर थायरॉइड ग्लँड आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल ड्युरेशन ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज. तर नॉर्मल ड्युरेशन काय आहे मेन्स्ट्रुअल सायकलचं? 28 डेज ही नॉर्मल ड्युरेशन आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द फर्स्ट एड द गोल्डन हावर रेफर्स टू. म्हणजे फर्स्ट एडमध्ये गोल्डन हावर्स कशाला म्हटले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1 हावर आफ्टर इंजुरी. म्हणजे 1 हावर आफ्टर इंजुरी जे टाईम असतो तो गोल्डन हावर हा म्हटला जातो. कारण त्यामध्ये पेशंटच्या वाचण्याचे किंवा त्याचे सर्व्हायवलचे चान्सेस खूप जास्त असतात. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द बोन प्रेझेंट इन द थाय इज कॉल्ड. थायमध्ये कोणतं बोन असतं? तर थायमध्ये असतं फिमर. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि ह्युमरस जे असतं ते कुठं असतं? तर ते याच्यात असतं, हातामध्ये असतं. म्हणजेच शोल्डर टू एल्बो जे असतं ते असतं ह्युमरस.
ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच विच मिनरल इज इसेन्शियल फॉर फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. तर कोणतं मिनरल आहे ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन फॉर्म होतं? ठीक आहे. म्हणजेच त्याचं बरोबर उत्तर आहे आयन. ठीक आहे. आयन हे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन सी हे आपलं बरोबर आन्सर आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर पुढील प्रश्न पाहूया. द फर्स्ट हार्ट ट्रान्सप्लांट वॉज परफॉर्म बाय. तर कोणी केलंय फर्स्ट हार्ट ट्रान्सप्लांट? तर डॉक्टर ख्रिश्चन बार्नड. ठीक आहे. यांनी केलेलं आहे. तर ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज पर्निशियस ॲनिमिया. तर पर्निशियस ॲनिमिया कॉज करण्यासाठी कोणतं विटॅमिन डेफिशियन्सी कारणीभूत असते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे विटॅमिन B12. ठीक आहे. B12मुळे पर्निशियस ॲनिमिया होतो. पुढील प्रश्न पाहूया. द टर्म ॲपनिया मीन्स. तर ॲपनिया म्हणजे काय? ॲपनिया म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ब्रीदिंग. ठीक आहे. ऑप्शन आपला सी हा आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर तसंच आपण पाहूया. डिस्पनिया म्हणजे काय? डिफिकल्टी इन ब्रीथिंग. टॅकिपनिया म्हणजे काय? रॅपिड ब्रीथिंग. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन द इम्युनिटी सिस्टीम इज. द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन इम्युनिटी सिस्टीम इज. तर काय आहे? तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन हा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे इम्युनिटी सिस्टीममध्ये. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल रेंज ऑफ इंट्राक्रॅनियल प्रेशर इन अडल्ट इज. तर इंट्राक्रॅनियल प्रेशरची नॉर्मल रेंज काय आहे अडल्टमध्ये? तर 5 ते 15 MM of Hg ही नॉर्मल रेंज आहे. तर एक नॉर्मल अडल्टमध्ये. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिलायबल इंडिकेटर ऑफ हायड्रेशन स्टेटस. तर हायड्रेशन स्टेटसचं मोस्ट रिलायबल इंडिकेटर काय आहे? तर डेली वेट. हे त्याचं बरोबर आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. द अँटिडोट फॉर हेपॅरिन टॉक्सिसिटी इज. तर हेपॅरिन टॉक्सिसिटीसाठी अँटिडोट आहे प्रोटामाइन सल्फेट. ठीक आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पोझिशन रेकमेंडेड फॉर पेशंट आफ्टर लंबार पंक्चर. तर लंबार पंक्चरनंतर कोणती पोझिशन द्यायची आहे? तर सुपाईन पोझिशन द्यायची. ठीक आहे. किती तासासाठी द्यायची आहे? 4 ते 6 तासासाठी द्यायची. कशासाठी द्यायची आहे? तर रिस्क असते हेडेक, लिकेज याची रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला सुपाईन पोझिशन द्यायची. तर ऑप्शन नंबर ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इज कॉमनली सीन इन लूप डायरोटिक्स. म्हणजेच फ्रुसेमाइड लॅसिक्स दिल्यानंतर कोणता इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स होतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया होतो. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर लूप डायरोटिक्समुळे ना सोडियम पोटॅशियम क्लोराईड ट्रान्सपोर्ट इन द लूप हेनले कॉज लॉस ऑफ पोटॅशियम अँड सोडियम इन युरिन लीडिंग टू हायपोकॅलेमिया अँड हायपोनॅट्रमिया. तर सोडियम पण इम्बॅलन्स होतो आणि पोटॅशियम पण इम्बॅलन्स होतो. ठीक आहे. लूप डायरोटिकमुळे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. तर कोणते वॅक्सिन आहे जे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे म्हणजेच आपण प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकत नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे मेझल, मम्स, रुबेला. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल अपगार स्कोर टेकन ॲट 1 and 5 minutes आफ्टर बर्थ इज कन्सिडर सॅटिस्फॅक्टरी इफ इट इज. म्हणजे किती अपगार स्कोर असला पाहिजे 1 आणि 5 मिनिटामध्ये? ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी 7 ते 10 हा अपगार स्कोर नॉर्मल असला पाहिजे. अपगार स्कोर खूप महत्त्वाचा असतो न्यूबॉर्नमध्ये. ठीक आहे. तर म्हणजे न्यूबॉर्न हेल्दी आहे की नाही ते आपण ॲसेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ अपगार स्कोर. पुढील प्रश्न पाहूया. विच आयसोलेशन प्रिकॉशन इज नीडेड फॉर अ पेशंट विथ पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. तर विच आयसोलेशन प्रिकॉशन म्हणजे कोणतं आयसोलेशन प्रिकॉशन घ्यायचं आहे आपण
पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटसोबत. तर एअरबॉर्न प्रिकॉशन हे आपण घ्यायचं आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस कसा पसरतो? तर तो एअरबॉर्न पसरतो. जसं की ड्रॉपलेट्स झालं, त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ सलायवा. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. अँटिडोट फॉर ओरोफॉस्फरस पॉयझनिंग इज. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ॲट्रोपिन आणि पॅरालिडॉक्झिम. ठीक आहे. तर ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. MCQ 80. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन नोझोकॉमियल इन्फेक्शन. तर सर्वात जास्त होणारं इन्फेक्शन कोणतं आहे हॉस्पिटल स्टेमध्ये? पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो त्यावेळेस सर्वात जास्त इन्फेक्शन कोणतं होतं त्याला, जे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनमध्ये येतं? तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच क्रॅनियल नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्स ऑफ स्मेल. तर स्मेलसाठी कोणती क्रॅनियल नर्व रिस्पॉन्सिबल आहे? तर क्रॅनियल नर्व 1 ही स्मेलसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. तर पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ सिरम पोटॅशियम इन अडल्ट्स. तर सिरम पोटॅशियमची नॉर्मल रेंज काय आहे अडल्ट्समध्ये? ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 3.5 to 5.0 मिली इक्वेलंट पर लिटर ही नॉर्मल रेंज असणार आहे अडल्टमध्ये. पुढील प्रश्न पाहूया. ड्रग ऑफ चॉईस फॉर स्टेटस इप्लिक्टस इज. तर कोणते असणार आहे? डायझेपाम असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द बेस्ट साईट फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन इन्फंट्स. तर इन्फंट्समध्ये कोणती साईट्स आहे जी बेस्ट मानली जाते इंजेक्शन देण्यासाठी? तर वास्टस लॅटरलिस ही जी साईट आहे तिथे इंजेक्शन देण्यासाठी IM इंजेक्शन देण्यासाठी बेस्ट मानली जाते. तर पिडॅट्रिकमध्ये किंवा इन्फंट्समध्ये. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे सी वास्टस लॅटरलिस. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटिडोट फॉर बेन्झोडायझेपिन ओव्हरडोस. तर ओव्हरडोस ऑफ बेन्झोडायझेपिन झाला तर कोणता अँटिडोट दिला पाहिजे? तर दिला पाहिजे फ्लुमॅझिनिल हे दिलं पाहिजे. ऑप्शन नंबर बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द प्रेफर्ड पोझिशन फॉर अ पेशंट विथ शॉक इज. तर शॉक म्हणजे काय? तर अचानक ब्लड फ्लो कमी होऊन जाणे यालाच म्हटलं जाते शॉक. ठीक आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए सुपाईन विथ लेग एलिव्हेटेड. का दिली पाहिजे आपण सुपाईन पोझिशन विथ लेग एलिव्हेटेड? तर कारण आहे ब्रेनकडे जो फ्लो आहे ब्लडचा तो वाढवण्यासाठी, हार्ट हार्टकडे परफ्युजन, व्हायटल ऑर्गन्सला ब्लड फ्लो जास्त होण्यासाठी आपण सुपाईन पोझिशन दिली पाहिजे. तर ऑप्शन नंबर ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन. तर लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन कोणता आहे? तर लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन पोलिओ आहे. कारण त्यांनी 4च ऑप्शन दिलेले. ते 4 ऑप्शनमधनं आपल्याला एक चूज करायचं आहे. जर तिथं OPV, MMR, BCG हे जर असेल तर हे सर्व लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन आहे. पण यामध्ये आपल्याला फक्त एकच लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन दिलेलं आहे. तर ते आहे हे OPV. ठीक आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द मोस्ट कॉमन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स सीन इन डायरिया. तर डायरियामध्ये कोणता इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो सर्वात जास्त? तर त्याचा आहे हायपोकॅलेमिया म्हणजेच पोटॅशियम इम्बॅलन्स. ठीक आहे. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल रेंज ऑफ सेंट्रल व्हेनस प्रेशर. तर सेंट्रल व्हेनस प्रेशरची नॉर्मल रेंज काय आहे? 2 ते 6 mm ऑफ Hg ही त्याची नॉर्मल रेंज आहे. तर ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द ग्लासगो कोमा स्केल मॅक्झिमम स्कोअर इज. तर मॅक्झिमम स्कोअर काय आहे ग्लासगो कोमा स्केलचा? 15 हा आहे. ठीक आहे. तर आणि लोएस्ट जो स्कोअर आहे तो काय आहे? तर 3 म्हणजेच 3 हा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पटम ऑफ हायपोग्लायसिमिया. हायपोग्लायसिमियाचं सिम्पटम काय आहे? हायपोग्लायसिमियाचं सिम्पटम स्वेटिंग अँड ट्रिमर्स आहे. ठीक आहे. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज पर्निशियस ॲनिमिया.
पर्निशियस ॲनिमिया कशामुळे होतो? व्हिटॅमिन B12मुळे होतो. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच टाइप ऑफ प्रिकॉशन्स आर नीडेड फॉर अ पेशंट विथ हेपॅटायटिस बी? तर हेपॅटायटिस बीच्या पेशंटसोबत कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? तर ते आहे स्टँडर्ड प्रिकॉशन्स. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर स्टँडर्ड प्रिकॉशन्समध्ये काय काय येतं? ग्लोव्ज, सेफ निडल डिस्पोजल, हँड हायजीन, ठीक आहे. मास्क वापरलं पाहिजे आपण. हे स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहे. पुढील प्रश्न पाहूया. द ड्रग ऑफ चॉईस फॉर ॲनाफिलेक्टिक शॉक. तर ॲनाफिलेक्टिक शॉकसाठी कोणते आहे ड्रग ऑफ चॉईस? ॲड्रेनलिन ही ड्रग ऑफ चॉईस आहे ॲनाफिलेक्टिक शॉकमध्ये. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नॉर्मल रेंज ऑफ इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणजेच IOPसाठी नॉर्मल रेंज काय आहे? काय आहे ना IOPसाठी नॉर्मल रेंज 10 ते 21 mm ऑफ Hg ही IOPची नॉर्मल रेंज आहे. तर ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोटोनिक IV फ्लुइड? तर आयसोटोनिक IV फ्लुइडचं एक्झाम्पल काय आहे? ऑप्शन ए 0.9% नॉर्मल सलाईन हे आयसोटोनिक सोल्युशन किंवाच आयसोटोनिक IV फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तसेच रिंगल लॅक्टेट हे देखील आयसोटोनिक फ्लुइड असणार आहे. तर हायपरटोनिक कोणतं आहे? हायपोटोनिक आहे 3% NaCl, 10% डेक्स्ट्रोज हे जे आहे ते हायपरटोनिक आहे. हायपोटोनिक काय आहे? 0.45% NaCl हे हायपोटोनिक असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पार्ट ऑफ द बॉडी इज मोस्ट कॉमनली अफेक्टेड इन प्रेशर अल्सर? तर प्रेशर अल्सरमध्ये कोणत्या पार्टवरती सर्वात जास्त अफेक्ट होतो किंवा जिथे इंजुरी होते? तर ऑप्शन ए हे बरोबर उत्तर आहे. हिल्समध्ये सर्वात जास्त इंजुरी होते. जर तेच दुसरा ऑप्शन असेल की हिप्स, सॅक्रम तर तो देखील बरोबर आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ साईड इफेक्ट ऑफ अमायनोग्लायकोसाइड? तर अमायनोग्लायकोसाइडचा एक्झाम्पल काय आहे? जेंटामायसिनचं म्हणजेच त्याचं एक्झाम्पल आहे जेंटामायसिन. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ओटोटॉक्सिसिटी आणि नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणजे कानाला आणि नेफ्रॉन्स म्हणजे किडनीला त्रास होणे. तर ते दोघांची टॉक्सिसिटी होते. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द अँटिडोट ऑफ पॅरासिटामॉल पॉयझनिंग इज? तर पॅरासिटामॉल जास्त गेल्यानंतर काय दिलं पाहिजे? तर N-ॲसिटाइलसिस्टीन हे दिलं पाहिजे. ठीक आहे. जेच दुसऱ्या नावाने येतं म्युसिनेक. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील ॲन्सर पाहूया आपण. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट मेथड टू कन्फर्म करेक्ट प्लेसमेंट ऑफ नेझोगॅस्ट्रिक ट्यूब? तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूबची करेक्ट प्लेसमेंट चेक करण्यासाठी काय आहे आपल्याकडे ऑप्शन? तर सर्वात इफेक्टिव्ह जी मेथड आहे ती चेस्ट एक्सरे आहे. ठीक आहे. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. का आहे चेस्ट एक्सरे? तर कारण चेस्ट एक्सरेमध्ये त्यामध्ये जे रेडिओ एलिमेंट असतं, जे एक लाईन असते नेझोगॅस्ट्रिक ट्यूबवरती, ती व्हिज्युअलाइज होते एक्सरेमध्ये. ठीक आहे. तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की नेझोगॅस्ट्रिक ट्यूबची प्लेसमेंट कुठे झालेली आहे. ठीक आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओची सर्वप्रथम आपल्याला माहिती भेटण्यासाठी त्यामुळे मदत होईल. थँक यू सो मच.